ऑनलाईन परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाविरोधात पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात चांगलाच राडा घातला। मुख्य इमारतीच्या परिसरात पुंगी बजाव आंदोलन करत कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना घेराव देखील घातला। पाहुयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज नेमकं काय काय घडलं। अभाविपच्या कार्यकर्त्यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धावा। बॅरिकेड्स ढकलून कार्यकर्ते आत, पुंगी वाजवत मुख्य इमारतीत ठिय्या। आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठाचा परिसर अक्षरशः दणाणून सोडला। कार्यकर्ते इथेच थांबले नाहीत तर त्यांच्याशी चर्चा करायला आलेल्या कुलगुरूंची गाडी अडवत त्यांना घेरावही घातला। कुलगुरू प्रत्यक्ष येऊन आपलं समाधान करणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। ऑनलाइन मध्ये जो गोंधळ माननीय विद्यापीठाने आणि कुलगुरूंनी आणि या पूर्ण सिस्टीमने घालून ठेवलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज विद्यार्थी परिषदेनं हे पुंगी बजाव आंदोलन करून या विद्यापीठाला जागा करण्याचं काम केलेलं आहे। सगळ्या मुलांना आपण देणार आहोत, संधी देणार आहोत। ज्यांच्या तक्रारी त्या सगळ्या मुलांना परत आपण संधी देणार आहोत 5, 6, 7 तारखेला। अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेसंदर्भात आलेल्या 14,000 तक्रारींकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपनं हे आंदोलन केलं। तापत्या उन्हाबरोबर आंदोलनही तापलं होतं। काही काळ उन्हात बसल्यानंतर कार्यकर्ते सावलीत आले आणि काहीसे शांत झाले। मात्र कुलगुरू आल्यावर पुन्हा आक्रमक होत त्यांनी कुलगुरूंविरोधात घोषणाबाजी केली। आपल्या विनंतीला मान देऊन अतिशय लवकर वातावरण निवळल्यानंतर कार्यकर्ते आणि कुलगुरूंमध्ये चर्चा झाली। अभाविपच्या मागण्या मान्य असून लवकरच त्यावर कार्यवाहीचं आश्वासन कुलगुरूंनी दिलंय। ज्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी आल्या त्या विद्यार्थ्यांचं मॅपिंग करून त्यांच्यासाठी पण 2, 3, 4 ला पुन्हा परीक्षा ठेवते। त्यामुळे जे पहिल्यापासून मी सांगितले की कुठलाही विद्यार्थी परीक्षेविना या सिस्टीममधून बाहेर जाणार नाही। ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांची सगळ्यांची परीक्षा होईल। दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या आंदोलनाची संध्याकाळी 5 वाजता सांगता झाली। महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून आधीपासूनच घोळ सुरू आहे। निदान या पुढे तरी गोंधळ थांबावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा हीच माफक अपेक्षा। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास पुणे।